प्रथम तरंगामध्ये आपलं चिंतन जे चालू आहे त्यामध्ये साधन चतुष्टय संपन्नता ही आपण विचारात घेत होतो। साधन चतुष्टयामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षता, यामध्ये विवेक कशाला म्हणतात आणि तो कुठं प्राप्त होतो याचं चिंतन आपण केलेलं आहे। वैराग्य कशाला म्हणतात याचाही विचार आपण पाहिलेला आहे। समाधी षट संपत्तीमध्ये 6 साधनं आहेत, त्या 6ची नावं पाहिली। आता त्याचा विस्तार त्यामध्ये शम आणि दम पाहिलेला आहे। मनोनिग्रह याला शम म्हणतात आणि इंद्रिय निग्रह याला दम असं म्हटलं जातं। पान नंबर 5 वर 11 नंबर दोहा, अथ श्रद्धा समाधान लक्षण। श्रद्धा आणि समाधान कशाला म्हणतात? यामध्ये सत्यवेद गुरु वाक्य है, श्रद्धा असं विश्वास, समाधान ताकू कहत मन विक्षेप को नाश। सत्यवेद गुरु वाक्य, आता इथं सत्यपद का ठेवलं तर वेदवाक्यच आहे, पण वेदामधलं सुद्धा जो सिद्धांताचा सतरूपाचा विचार आहे आणि गुरुमुखातून जे सतरूपाचं वाक्य आलेलं आहे त्याला सत्यवेद सत्य गुरु वाक्य असं म्हटलं गेलेलं आहे। श्रद्धा असं विश्वास, श्रद्धा असं म्हटलेलं आहे, म्हणजे वेदवाक्य आणि गुरुवाक्यावर जर विश्वास असेल तर त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं। म्हणून तुकोबाराय अभंगात सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। आपला विश्वास संत वचनावर असला पाहिजे। संत वचन म्हणजे गुरुवचन, गुरुवाक्य, आणि गुरुवाक्य हे कुठलं आहे तर वेदातलं आहे, ग्रंथातलं आहे। ग्रंथातले, वेदातले, शास्त्रातले वाक्य, त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे। हरिपाठामध्ये काय सांगितलेलं आहे? हरिपाठाच्या अनुषंगानं चिंतन आपण पाहतो, परंतु या चिंतनामध्ये हरिपाठ हा जो विचार आहे, या हरिपाठ विचारामध्ये जसं आपण श्रद्धेनं पाहावं तसं ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकोबारायांची गाथा, नामदेव महाराजांची गाथा, हे सगळे जे ग्रंथ सांगितलेले आहेत या सर्व ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये जे वाक्य आलेले आहेत त्याच्यावर विश्वास असणं याला श्रद्धा म्हणतात। आणि तेच वचन गुरुमुखातून आपल्याला ऐकायला मिळतं, श्रवणाला मिळतं। गुरुमुखातून जे श्रवण करतो आपण, गुरुमुखातून जे ऐकतो, गुरुमुखातून जे श्रवण होतं त्याच्यावर विश्वास असणं याला श्रद्धा म्हणायचं। समाधी षट संपत्तीमध्ये शम दम पाहिला, आता श्रद्धा पाहिली। समाधान ताकू कहत मन विक्षेप को नाश। समाधान ज्याला म्हणतात, समाधान कशाला म्हणतात तर मनातील विक्षेपाचा नाश। विक्षेप म्हणजे चंचलता, विक्षेप म्हणजे अस्थिरता। विक्षेपाचा विचार पाहत असताना आपल्याला असं चिंतन स्वीकारता येतं की मनाची चंचलता जी आहे ती सर्वात मोठी आहे। चंचलम ही मनत कृष्णा प्रमाति बलवदृढम तस्यहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम, भगवद्गीता सांगते। तुकोबाराय सुद्धा हा याच्याविषयीचा आपला अनुभव सांगतात। काय काय करीतो या मना, कदा नुपजो नारायणा। मनाला स्थिर करण्यासाठी खूप काही केलं परंतु यश मिळालं नाही, एवढं ते चंचल आहे। सर्वात जास्त चंचल काय असेल विश्वामध्ये तर ते मन आहे।
आणि म्हणून एका सुभाषितकारानं चंचल 10 लक्षणा मांडल्या. त्या 10 लक्षणेत जर क्रम लावायचा झाला, 10 लक्षण आहेत, यात सगळ्यात जास्त चंचल कोण आहे तर ते मन आहे. आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना मनाची चंचलता गेल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार येत नाही. मनाची चंचलता जाणं याला समाधान म्हटलं. मनाची चंचलता, समाधान ताकू कहत मन विक्षेप को नाश, याला समाधान म्हणा. इथला समाधान शब्द आणि नेहमी सुखासाठी आलेला समाधान शब्द वेगवेगळा आहे. आता इथं समाधान शब्द आलाय, हा समाधान शब्द आनंदवाचक नाही, हा समाधान शब्द सुखवाचक नाही. याला उदाहरण देतो. तेने सदा चित्ता समाधान, सदा नामघोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा समाधान म्हणजे सदा चंचल निवृत्ती असा अर्थ घ्यायचा आहे का? सदा नाम घेतल्याने समाधान कधी? सदा नाम घेतलं समाधान कधी? सदा. मग सदा चंचलता जाणं असा त्या समाधान शब्दाचा अर्थ आहे का अभंगात? नाही. तिथं समाधान शब्दाचा अर्थ आहे आनंद. ज्याला सदा आनंद, सदा सुख पाहिजे त्याने सदा नाम घ्यावे. समाधान शब्दाचा त्या अभंगातला तिथला अर्थ आहे सुख, इथला अर्थ आहे चंचल रहित, याला समाधान म्हणायचं. म्हणजे सगळीकडं एका अर्थानंच पाहावं असं नव्हे. अभंग बदलला, शब्दाचा अर्थ बदलतो. दुसरं उदाहरण देतो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे. आता इथला समाधान शब्द काय? इथं चंचलता आहे. इथं सुख नाही, सदा सुखी राहा, ठेविले अनंते असं आहे का? नाही. चित्ताला चंचल होऊ देऊ नका, चित्त चंचल करू नका. ठेविले अनंते, जसं देवाने ठेवलं तसं राहा. सगळ्याच गोष्टी जीवनात अनुकूल घडतील असं नाही. अनुकूल असले की आपलं चित्त चंचल होत नाही, पण प्रतिकूल असेल तर आपलं चित्त चंचल होतं. चंचल करू नका म्हणजेच काय करा? तेने सदा चित्ता. समाधानाला तुम्हाला काय करायचं आहे? चंचल रहित हा अर्थ कुठं घ्यायचा? आणि समाधान म्हणजे सुखप्राप्ती, सुख स्थिती हा अर्थ कुठं घ्यायचा? हे आपल्याला दोन्ही ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आता इथं काय म्हटलंय? समाधान ताकू कहत, त्याला समाधान म्हणतात. मन विक्षेप को नाश, मनाच्या विक्षेपाच्या नाशाला, मनाची चंचलता. आता मुळात मन सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. मन कशाला म्हणतात? मन या शब्दाचा अर्थ काय? तर तो एक आपला अवयव आहे, इंद्रिय आहे. आपल्याला अनेक इंद्रिय आहेत आणि त्या अनेक इंद्रियामध्ये एक इंद्रिय मन आहे, फक्त ते आतलं आहे. मग आत इंद्रिय आहे, पण ते इंद्रिय राहतं कुठं? बाह्य इंद्रिय आणि अंतरिंद्रिय. अंतरिंद्रियामध्ये सूक्ष्म देह आहे का? अंतरिंद्रियामध्ये अंतःकरण. अंतरिंद्रियाचा विचार करत असताना सूक्ष्म देहाला अंतरिंद्रिय म्हणायचं का अंतःकरणाला अंतरिंद्रिय म्हणायचं? अंतःकरणाला अंतरिंद्रिय म्हणायचं. सूक्ष्म देह बाह्य इंद्रिय आहे का? सूक्ष्म देह बाह्य इंद्रिय आहे का? तर नाही. पण स्थूल देहाच्या दृष्टीनं सूक्ष्म देह अंतर आहे, पण सूक्ष्म देहाच्या दृष्टीनं सुद्धा अंतःकरण अंतर आहे.
अंतर आहे. सूक्ष्म देहापेक्षा सुद्धा अंतर काय आहे तर ते अंतःकरण आहे. आणि अंतःकरणामध्ये मन आहे. मनाचा विचार करत असताना मन हे आत आहे, मनाचं आतलं लक्षण आहे. मग मन आतमध्ये आहे, पण नेमकं त्याचं लक्षण म्हणजे ते कुठं राहतं, मन राहतं कुठं. आता शरीरात अंतःकरण कुठं राहतं, डोक्यामध्ये राहतं, चेहऱ्यामध्ये राहतं, कवठीमध्ये राहतं, मेंदूमध्ये राहतं. पण हे सगळे जी नावं घेतली ही स्थूल शरीराची नावं आहेत. अंतःकरण राहतं ते सर्व अंगामध्ये राहतं. त्याला कारण काय, कोण सांगेल? अंतःकरण राहतं ठीक आहे, कुठं राहतं तर ते सर्व अंगात राहतं. मग सर्व अंगामध्ये राहणारं अंतःकरण इतर इंद्रियाच्या दृष्टीनं सर्व अंगानं आहे. मग सर्व अंगानंच त्याला का म्हटलं? त्याला आकार नाही. त्याला काय नाही? आकार नाही. एक लक्षण. दुसरं लक्षण, सूक्ष्मात सूक्ष्म आहे. ते कसं आहे? सूक्ष्मात सूक्ष्म आहे. आता यामध्ये नेत्र, श्रोत्र हे काय आहे? नेत्र, श्रोत्र, ज्ञानेंद्रिय हे कसं आहे? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहे का स्थूल आहे? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियापेक्षाही सूक्ष्म. ज्ञानेंद्रिय स्थूल आहे का सूक्ष्म आहे? तर सूक्ष्म आहे. का? सूक्ष्म देहात आहे. कशात वर्णन आहे? सूक्ष्म देह म्हणजे काय? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, 17 तत्वाचा देह सूक्ष्म देहात आहे म्हणून सूक्ष्म आहे असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. नेत्र सूक्ष्म आहे, पण शरीरात सर्व अंगात आहे का एका ठिकाणी? सूक्ष्म असून सुद्धा एका ठिकाणी. श्रोत्र सूक्ष्म असून सुद्धा एका ठिकाणी. रसनेंद्रिय सूक्ष्म असून सुद्धा एका ठिकाणी. या इंद्रियांचा विचार करत असताना काही जणाला शंका येईल, अहो तुम्ही नेत्र सांगितलात, श्रोत्र सांगितलात, रसना सांगितलात, त्वगेंद्रिय एका ठिकाणी का सर्व ठिकाणी? त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा. कुठे आहे? सर्व ठिकाणी. आता त्वचा सर्व ठिकाणी, मूळच ती सर्व ठिकाणी, म्हणून त्वगेंद्रिय सर्व ठिकाणी. त्वचा कुठे आहे? शरीरात त्वचा नाही अशी जागा आहे का? शरीरातच त्वचा सर्व अंगात आहे म्हणून त्वगेंद्रिय कुठं राहतं? आता त्वगेंद्रियाला इतर इंद्रियाच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर त्वगेंद्रिय जिथं नाही, त्वचा जिथं नाही तिथं त्वगेंद्रिय आहे का? उत्तर आहे नाही. जिथं जिथं त्वचा आहे तिथंच त्वगेंद्रिय. जिथं नेत्राची खिडकी आहे तिथंच नेत्र आहे. इथं श्रोत्र आहे, सूक्ष्म आहे पण एका ठिकाणी. मन बुद्धी सूक्ष्म आहे पण एका ठिकाणी असावं का सर्व ठिकाणी? का? याचं उत्तर आहे, हे सूक्ष्म आहेत आणि ते सूक्ष्मात सूक्ष्म आहे. ते काय आहे? आता नेत्राला आकार नाही, खिडकीला आकार आहे, बुबुळाला आकार आहे, आपल्या बुबुळाला आकार आहे, खिडकीला आकार आहे. डोळे चौकोनी असतात का?
एखाद्या चित्रकारानं डोळे चौकोनी काढले, चालतं का ते? चालत नाही. पण काही काही चित्रकार अलीकडे ते करायला लागले, बारीक चौकोन देते, तसं बारीक चौकोन देते. ते चित्र मोठं झाल्यामुळं तो चौकोन लांबून दिसत नाही, ते झाकलेलं जात. पण सगळ्याचा समज काय? डोळे, बोबोळ कसं आहे? मुळात बोबोळाला एक आकार आहे, खिडकीला आकार आहे, कानाला आकार आहे, नाकाला आकार आहे, जिभेला आकार आहे, रसनेंद्रियाला आकार नाही, ग्रहणेंद्रियाला आकार नाही, त्वगेंद्रियाला आकार नाही. ते यामध्ये राहत, त्याला आकार नाही, ते इंद्रिय यात राहत. आता आपल्याला ऐकायला येईना, हे सगळं कान बदलतेत का मशीन लावतेत? डोळ्याला दिशेना. बुबुळ बदलायचं का खिडकीच बदलायची? कसं आहे? ऑपरेशन केलं म्हणजे नेमकं काय केलं? हा, पडदा बाजूला काढतात. बर, हा पडदा बाजूला काढला, काच बिंदू झाला, काय करतात? बुबुळ बदललं जात. पण खिडकी जशीच्या तशी. मग बोबुळ शब्दाचा अर्थ काय? खिडकीतनं सुद्धा नेत्र बाहेर येत नाही, बोबुळातनं बाहेर येते. आता या डोळ्याच्या खिडकीत पांढरं आणि काळं बोबुळ आहे. पांढऱ्यानं दिसतं का काळ्यानं दिसतं? काळ्यानं दिसतं, बरोबर आहे. नेहमी प्रवाहामध्ये पांढरेपणाला महत्व आहे का काळेपणाला? पांढरेपणाला. मग डोळ्यामध्ये पांढऱ्यानं दिसावं का काळ्यानं दिसावं? पांढऱ्यानं दिसावं, पण दिसत नाही. मग हे पांढरं बोबुळ काय करतं? डोळ्यातलं पांढरं बोबुळ काळ्या बोबुळाला संरक्षण देतं. काय करतं? संरक्षण देतं. त्या काळ्या बोबुळाचं संरक्षण कवच म्हणजे पांढरं बोबुळ आहे. आणि काळ्या पांढऱ्याला संरक्षण पापणी. त्यामध्ये काळ्या बोबुळात नेत्र अवयव राहतो. हा सूक्ष्म आहे, पण मन त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. पण सूक्ष्म असून चंचल आहे. मन कसं आहे? चंचल आहे. आता हे मन नेत्रातून यायला लागलं, काय करतं? हे मन कानातून यायला काय करतं? हेच मन जर वाचेतून यायला लागलं, काय करतं? काही जण म्हणतील मन वाचेतून येतं का नेत्रातून येतं? मन बाहेर येतं कुठून? आपल्याला घरातून बाहेर जायला एकच दरवाजा असतो का अनेक असतात? बऱ्या प्रमाणामध्ये एक दरवाजा. बंगला जर मोठा असेल तर त्याला भरपूर दरवाजे असतात. पाठीमागचा एक, साईडचा एक, समोरचा एक, भरपूर दरवाजे असतात. ठीक आहे, तेवढ्या लांबून जायला लागू नये म्हणून तिथल्या तिथं दरवाजे केलेले असतात सोयीसाठी. हे नियोजन आहे. मनानं बाहेर यायचं आहे. मन काय करतं? विषयाकडे जातं. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. मन हे या इंद्रियाचं काय आहे? अधिष्ठान. कोणत्या इंद्रियाचं? मन हे कोणत्या इंद्रियाचं अधिष्ठान आहे? अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. कसं आहे? कोणत्या इंद्रियाचं? बघा, आपण श्लोक किती बारकाईनं बघतो. हे मी म्हटलेला उत्तरार्ध आहे. पूर्वार्धात त्याची इंद्रिय सांगितले. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रानम एवच अधिष्ठाय. पंच ज्ञानेंद्रियाचं अधिष्ठान आहे. याचा अर्थ कर्मेंद्रियाचं नाही का?
आत्ता ते नको चिंतन करायला, आपला यातच जास्त वेळ चालला आहे. पण चला ठीक आहे, चिंतन थोडंसं आपल्या या दृष्टीनं महत्वाचं आहे. 5 ज्ञानेंद्रियाचं अधिष्ठान मन आहे. म्हणजे मन कुठून बाहेर येतं? 5 इंद्रियातून बाहेर येतं. मग 5 इंद्रियातून बाहेर आलं की त्या मनाचं रूप एकच आहे का वेगवेगळं? वेगळं आहे. नेत्रातनं मन बाहेर आलं, कसं ओळखायचं? मन नेत्रातनं बाहेर आलं कसं ओळखायचं? कानातून बाहेर आलं कसं ओळखायचं? रसनेतून बाहेर आलं कसं ओळखायचं? मन बाहेर आलं कसं ओळखावं? बुद्धी बाहेर आली कसं ओळखावं? चित्त बाहेर आलं कसं ओळखावं? इंद्रिय किती आहेत आतली? 4 आहेत. आतली इंद्रिय मन, बुद्धी, चित्त, अहंकार. इंद्रिय किती आहेत? 4 आहेत. 4 इंद्रिय आपल्या समोर मांडलेली आहे. या 4 इंद्रियामध्ये अहम ठेवू आपण. मन, बुद्धी, चित्त, हे तिन्ही सुद्धा बाहेर येतात. हे तिन्ही एका एकातून बाहेर येतात का सगळ्या इंद्रियातून? बुद्धी बाहेर यायला कान लागतात का डोळे? बरं चला, बुद्धी आहे का आपल्याला? सगळे गप्प आहेत म्हणून विचारलं. आपल्याला बुद्धी आहे. मग ही बुद्धी कुठून बाहेर येते? वाचेतून येते, नेत्रातून येते, श्रोत्रातून येते, घ्राणेंद्रियातून येते का त्वगेंद्रियातून? म्हणजे या सगळ्या इंद्रियातनं बाहेर येते. बुद्धी बाहेर 5 इंद्रियातनं बाहेर येते. मन 5 इंद्रियातनं येतं. चित्त 5 इंद्रियातनं बाहेर येतं. 5च्या 5 इंद्रियातून. मग बाहेर आलेलं मन आहे का बुद्धी आहे का चित्त आहे, कसं ओळखायचं? काम कोण सांगितलंय? आत्ताच्या दृष्टीनं शरीरातला मुख्यमंत्री कोण? शरीरातला उपमुख्यमंत्री कोण? या शरीरात मंत्रिमंडळ आहे आपलं. यातलं या इंद्रियाने कुणाचं ऐकायचं? डोळे म्हणणार आहेत मी मनाचं ऐकणार नाही, कारण पाठीमागं मनानं माझं ऐकलं नाही. डोळे सांगतात मी मनाला सांगत होतो पारायणाला बसू, पण मनानं ऐकलं नाही. त्यानं माझं ऐकलं नाही म्हणून मी आता त्याचं ऐकणार, असं डोळे म्हणतात का? धाडस तरी आहे का? डोळ्यामध्ये धाडस आहे? कानामध्ये धाडस आहे? नाही. मग मनाचं डोळ्याने ऐकावं का बुद्धीचं ऐकावं? चित्ताचं ऐकावं का अहमचं ऐकावं? डोळ्याने कुणाचं ऐकावं? बर चला, ऐकावं कुणाचं हा भाग आपण थोडा बाजूला ठेवू. हे तिन्हीचं सुद्धा ऐकत, कारण यांना स्वातंत्र्य नाही. डोळ्याला स्वातंत्र्य आहे का? मी चित्ताचं ऐकणार नाही, मी मनाचं ऐकणार. एखाद्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा एखादं शासकीय कार्यालय, तिथं कर्मचाऱ्यांनी कुणाचं ऐकावं? मॅनेजरचं ऐकावं? सचिवाचं ऐकावं का त्या विभागाच्या मंत्र्याचं ऐकावं? त्यांना अधिकारच नाही. वरच्या सगळ्याचं ऐकावं लागतं, पण हे खालच्याचं ऐकत नाहीत. बघा बारकाईनं, हेड क्लार्कला जर क्लार्क सांगायला लागला साहेब जरा माझी ती फाईल बघून घ्या, राहू दे उद्या बघतो, तो काय सांगतो? उद्या बघतो, आज माझ्याकडे वेळ नाही. तो त्याला म्हणतो का नाही आज अर्जंट आहे? साहेब असं नाही, तो फाईलवाला जास्त फेऱ्या मारतोय. मग तो म्हणतोय फेऱ्या त्याने मारायच्याच असतात. शासकीय कार्यालयात काय
जनतेनं फेऱ्या मारायच्याच असतात. अधिकाऱ्यांनी खालच्या कुणाचंही मनावर घ्यायचं नसतं. त्यांना शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणायचं. तसं या डोळ्यांनी कुणाचं ऐकायचं? कुणाचं ऐकायचं? डोळ्यांनी, कानाने, मनाचं ऐकायचं का बुद्धीचं? खरं तर ऐकताना कुणाचं ऐकावं? यामध्ये ज्याच्याकडं सात्विकता आहे त्याचं ऐकावं. बुद्धी जर सात्विक असेल तर बुद्धीचं ऐकावं, दुर्बुद्धी असेल तर ऐकावं का? आता आपण सगळे सांगणार आहे डोळ्यांनी बुद्धीचं ऐकावं, पण बुद्धीच दुर्बुद्धी आहे, बुद्धीच दुष्ट आहे, मग ऐकावं का? आता हा आपला विस्तार थोडा वाढत गेला, पण चला ठीक आहे. आपल्याला यातून एक वेगळं चिंतन समोर आलं आणि महत्त्वाचं आहे की आपल्या अवयवामध्ये बाहेर आलं मन की कसं ओळखायचं. जर इंद्रियाची चंचलता वाढायला लागली, एखाद्या कामाविषयी, एखाद्या कार्याविषयी, एखाद्या विषयाविषयी, की समजायचं ते कोण आहे? मन आहे. ते मन आहे. आणि समोरच्या एखाद्या विषयाविषयी दृढतेचा किंवा त्याच्या गांभीर्याचा विचार सुरू झाला की समजावं बुद्धी आहे. बुद्धी ही नेहमी गांभीर्यानं विषय हाताळते. मग दुर्बुद्धी असली तरी, बुद्धी दूर असू द्या, ती तिचा स्वभाव सोडत नाही. बुद्धीचा जो स्वभाव आहे ती सोडत नाही. आणि त्या दृष्टीनं आपल्याला वृत्तीवरून मनाचा आणि बुद्धीचा, चित्ताचा विचार पाहता येतो. वृत्ती कशी आहे? बाहेर आलेली, विषयाकडे आली. चला आता ही वृत्ती रूपाकडे गेली तर डोळ्याचा विषय, आणि शब्दाकडे गेली तर कानाचा विषय. शब्द कानाचा विषय, रूप डोळ्याचा विषय. आता रूपाला पाहताना कोणता अवयव लागतो? डोळे. डोळ्याने रूप आकार पाहिला जातो. या डोळ्याने मनाला घेऊन रूप पाहावं का बुद्धीला घेऊन रूप पाहावं? कुणाला घेऊन? घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे, घरातल्या मुलीला घेऊन स्वयंपाक करावा का नवऱ्याला घेऊन करावा? कसं आहे? स्वयंपाकच करायचा आहे, मदतीला घ्यायचंय, कुणाला घ्यावं? मुलीला घेऊन करावं. कारण मुलीला स्वयंपाक शिकवायचा आहे आणि आत्ताचं काम पण करून घ्यायचं आहे. आत्ताचं वर्तमान काळातल्या कामाला मदत होणार आहे, तिच्यावर संस्कार होणार आहे. पण बऱ्या प्रमाणात प्रत्येक घरात आता काय चालतं शिकलेल्या घरात? चला ठीक आहे, आता याच्या जास्त विस्तारात जात नाही. पण रूप पाहायचंय तसं पाठ ऐकायचंय, प्रवचन कीर्तन ऐकायचंय. कोणत्या अवयवाने ऐकतो आपण? कानाने ऐकतो. कानाने ऐकताना कानाने मनाला घेऊन ऐकावं का कानाने बुद्धीला घेऊन ऐकावं? बुद्धीला घेऊन ऐकावं. आपण पाठाला आलो आणि बुद्धीला घेतलं, बुद्धीला घेऊन पाठ ऐकायला लागलो, मन बुद्धीला ऐकू देतं का बाहेर घेऊन जातं आपल्याला? मन बसू देत नाही, कारण ते चंचल आहे. आणि चंचल मनाचा नाश, चंचलतेचा नाश, त्याला काय म्हटलं? समाधान ताकू कहत मन विक्षेपको नाश. त्याला काय म्हणायचं? विक्षेपाच्या नाशाला
काय म्हटलंय? समाधान. समाधानाचं चिंतन करत असताना इथं हा विचार आपल्या समोर मांडलेला. यामध्ये वर श्रद्धा शब्दावर 14 नंबर टिप्पणी आहे. सर्व साधनों की संपत्ति रूप दधि मंथन की सामुग्री विशेष श्रद्धा रूप मथन पात्र है, ताके भंग हुए सर्व साधनों की व्यर्थता होए है. दधी म्हणजे दही, मंथन म्हणजे घुसळण. दह्याचं मंथन करायला पात्र लागतं, भांड लागतं. ते भांड म्हणजे श्रद्धा आहे. भांड चांगलं लागतं. पूर्वीचा दृष्टांत आहे. पूर्वी मातीची भांडी होती, कारण शरीर कशाचं आहे? मातीचं आहे. कशात जाणार आहे? मातीत जाणार आहे. म्हणून भांडी सुद्धा कशाची होती? मातीची होती. अलीकडं कशाची झाली? धातूची झाली. अलीकडं कशाची झाली? धातूची झाली. आता मातीचं भांड घुसळण करताना फुटलं, मंथन होतं का? नाही. तसं या सगळ्यात पात्र श्रद्धा आहे. श्रद्धाच नसेल तर ही सगळी साधनं आम्ही एकत्रित करून मंथन करू शकत नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, तैसे घे होऊ शकत नाही. पुढचं मंथनच होत नाही. त्यामुळं एक नंबरनं यात काय असायला पाहिजे? श्रद्धा असायला हवी आहे. सर्व साधनों की संपत्ति रूप वृक्षण का श्रद्धा रूप फल है, ताके नाश भये सर्व साधनों की व्यर्थता होय. आता वृक्षाचं जे फल असतं तसं सगळ्या साधनाचं फळ म्हणजे श्रद्धा आहे. म्हणजे यांना सांगायचंय मुख्य आहे. श्रद्धा के होते अन्य सर्व साधनों की सफलता होवे. श्रद्धा असेल तर सगळी सफलता. आता इथं आपल्याला तो श्लोक मांडता येतो, श्रद्धावान ज्ञानम. कारण इथं काय आहे? सर्व साधनों की सफलता होवे है. याते ज्ञान के सर्व साधनों विषय श्रद्धा जो है सो मुख्य साधन है. श्रद्धा हे मुख्य साधन माना. ताका कुसंग अधिक नाश के निमित्त ते रक्षण करना योग्य है. आता ती श्रद्धा कुसंगानं नाहीशी होऊ शकते. संगती जर चुकली तर श्रद्धा टिकत नाही. आपण जर चुकीच्या संगतीत गेलो तर ते म्हणतात देव वगैरे काय मानायला लागलात. किती पण देव माना, आपल्यालाच कष्ट करायचं आहे. किती पण देव माना, घरातली भांडणं आपल्याला सोडवायची आहे. किती देवदेव करा, भजन कीर्तन करा, घरातली भांडणं संपली नाही, श्रद्धा डळमळीत होते. मग म्हणतो आपण काय भजन कीर्तन देवदेव करून पण घरातली भांडणं संपेना. म्हणजे आपल्याला वाटतं की आज आपण भजन कीर्तन केलं की उद्या येऊन देवानं आपल्या घरात चाकरीच करावी, अशी आपली धारणा आहे. आणि चला ठीक है. साधन संपत्ति रूप दधि मथन की सामुग्रिका रूपक हमने श्री बोध रत्नाकर के प्रथम रत्न विषय लिखा है. म्हणजेच आम्ही बोधरत्न या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलंय. वृक्ष का रूप हमने श्री बालबोधिनी टीका सहित यातला वृक्षाचा जो दृष्टांत दिलाय तो कुठून दिलाय, दधी मथन हा कुठून दिलाय, त्या ग्रंथांची नावं सांगितली. बादबोध के प्रथम उपदेश विषय विस्तारशी लिखा है. आम्ही त्याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं इथं श्रद्धा समाधानाचा विचार आहे. उपराम आपल्याला पाहायचंय ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.